नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर अखेर शिवसेना आणि भाजपमध्ये समझोता झालाय। शिवसेना आता सत्तेत सहभागी होणार हे जवळपास निश्चित झालंय। भाजप शिवसेनेला 5 कॅबिनेट आणि 7 राज्य मंत्रिपद द्यायला तयार झाली आहे। सेना सत्तेत सहभागी झाली तर सेनेचे नेते रामदास कदम, नीलम गोरे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर शिवसेनेला उद्योग, रस्ते विकास, आरोग्य आणि पर्यटन खाती मिळण्याची शक्यता आहे। सेनेशी चर्चा आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत। गेल्या 25 वर्षाची भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली। भाजपनं स्वबळावर सर्वाधिक 123 जागा जिंकल्यात, पण बहुमताला हुलकावून दिली, तर शिवसेनेनं त्याखालोखाल 64 जागा जिंकल्यात, पण जागा वाटपावरून युती तुटली। तीच परिस्थिती सत्तेत सहभागावरून झाली। भाजपनं शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला खरा, पण खातेवाटपावरून मतभेद झाल्यानं भाजपनं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं आणि सेनेनं विरोधी बाकावर बसणं पसंत केलं, पण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे भाजपची गोची झाली। भाजपला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं। अखेरीस भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सेनेसोबत चर्चा करणार असल्याचं जाहीर केलं। ठरल्याप्रमाणे मागील आठवड्यात शुक्रवारपासून सेनेसोबत मातोश्रीवर भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान आणि सरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली। गेली 4 दिवस सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडल्यात। सेनेला सत्तेत सहभागाबद्दल किती जागा देणार यावरून 4 दिवस खुलं सुरू होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पायाला दुखापत झाली आहे। नवी दिल्लीतील 7 जनपदच्या आपल्या निवासस्थानी पवार मंगळवारी रात्री पाय घसरल्यामुळे पडले। त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले। त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पवारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। नवी दिल्लीतील 6 जनपदवर निवासस्थानी काल रात्री पाय घसरल्यामुळे पडले, पण त्यांना त्याचा फार त्रास झाला नाही। आज सकाळी उठल्यावर त्यांना त्याचा त्रास होऊ लागला आणि फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं। पवार यांना तातडीनं मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचं कळताच पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आपला मराठवाड्याचा दुष्काळी दौरा रद्द केला आणि ते मुंबईत पोहोचले। तसंच छगन भुजबळ ही ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। ट्रेलर आणि संगीतामुळे चर्चेत असलेला जिद हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे। या सिनेमातून अभिनेत्री प्रियंका चोप्राची आते बहीण मनाराने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे। जिद हा 2011 मध्ये रिलीज झालेला द गुड नेबर या जर्मन सिनेमाचा रिमेक आहे। या सिनेमाची कथा रणवीर शर्मा नावाच्या तरुणाच्या अवतीभोवती गुंफण्यात आली आहे। रॉनी एका पार्टीतून परत असताना वाटेत त्याच्या कारला अपघात होतो। या अपघातात जखमी झालेल्या तरुणीची कुणीतरी हत्या करतो। येथून सस्पेन्सला सुरुवात होते की अखेर त्या तरुणीला कुणी जीवे मारलं। या अपघातानंतर रॉनीची एक्स गर्लफ्रेंड प्रिया आणि सायको लवर माया मनारा त्याच्या आयुष्यात परत येतात। त्यानंतर सिनेमात कोणता घटनाक्रम घडतो हे मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल। सिनेमातील मनारा अभिनय बघता तिला तर लांबचा पल्ला गाठायचा असेल तर दोन्ही बहिणींकडून प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्याकडून अभिनयाच्या टिप्स घेणं महत्त्वाचं आहे। जिद या सिनेमाकडून तिने फार अपेक्षा न ठेवणंच योग्य। या सिनेमात इरोटिक सीन्स खूप नाहीयेत। सिनेमाच्या पटकथेनुसार मनाराने जेमतेम अभिनय केला आहे। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट, सेक्टर 18 वाशी, नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडीसह। तोपर्यंत धन्यवाद।